ओके बाळांनो, आजचं महत्वाचं एक्झाम्पल मिसलेनियस एक्सरसाइज 2A त्यातला क्वेश्चन नंबर 8. मिसलेनियस एक्सरसाइज 2A त्यातला क्वेश्चन नंबर 8. एक दोन वेळा हा बोर्डला या पॅटर्न मध्ये आलेला आहे. तर जुन्या सिलेबस पासून हे एक्झाम्पल आहे. तर हे एक्झाम्पल एका स्पेशल टाईपचं एक्झाम्पल आहे. काही वेळेस हे एक्झाम्पल MCQ ला सुद्धा विचारलेलं आहे. कारण याच्यामध्ये ट्रिक आहे. थोडस एक्झाम्पल मोठं आहे आणि तरी सुद्धा तुमच्या समोर दिसतं अर्ध एक्झाम्पल सोडवलेलं. क्वेश्चन काय आहे समजून घ्या. स्क्रीन ओके ना? आवाज ओके तर ओके. क्वेश्चन नंबर 8 परत सांगतो कुठला याच्यात घ्या. मिसलेनियस एक्सरसाइज 2A यातला क्वेश्चन नंबर 8 IMP एक्झाम्पल आहे आणि माझ्या मते रो कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे शेवटचं एक्झाम्पल असते. पण एक्झाम्पल मध्ये वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला एकच मॅट्रिक्स दोन वेगळ्या पद्धती सोडून दाखवायचा आहे. म्हणजे काय म्हटलंय नीट पाहून घ्या. फाइंड द इनवर्स ऑफ A हा A मॅट्रिक्स दिलाय. काय आहे? कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. ओके. बाय नंबर 1 इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड नंबर 2 इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे याचा अर्थ बाळांनो, या एचा इन्व्हर्स फाइंड करायचा पहिले इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि नंतर इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे बाळांनो एकाच मॅट्रिक्सचे इन्व्हर्स दोन वेगवेगळ्या मध्ये सोडवायचे. म्हणजे हे जे आहे कॉम्बिनेशनचं एक्झाम्पल आहे. बरोबर आहे, रो आणि कॉलमचं. ओके बाळांनो, एक्झामला जर हे आलं तर एक्झामला दोन्ही मिळत नाही विचार. एक्झामला दोघांपैकी एका मिळत नाही म्हणतात, कोणत्याही एका मिळत नाही सांगतात, रोने किंवा कॉलम. तर बाळांनो आपण काय केलं बघा पहिले सोल्युशन. इथनं आपण आन्सर सुरू करतो. सोल्युशन गिवन काय बाळांनो? गिवन लेट ए जरी दिलेला आहे A इज इक्वल टू मॅट्रिक्स काय? कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. आता बाळांनो मी तुम्हाला याचं नीट फक्त सांगतो की ह्या मॅट्रिक्सचं वैशिष्ट्य काय नीट लक्षात घ्या. हा मॅट्रिक्स एक स्पेशल टाईपचा मॅट्रिक्स. याची ऑर्डर किती मला सांगा बरं. किती ऑर्डर याची? 3. बरोबर आहे, बरोबर आहे. आता नीट ऐका, याची ऑर्डर फक्त दिसायला 3, पण हा मॅट्रिक्स 2/2 सारखा वर्क करतो. कारण आता तिसरा कॉलम 0 0 1 आयडेंटिटीचा कॉलम, तिसरी रो 0 0 1 आयडेंटिटी सारखी. मग हा जो काही कॉलम आणि रो आहे हा या मॅट्रिक्स मध्ये काही रोलच प्ले करत नाही. म्हणजे उरतात फक्त हे 4च एलिमेंट. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे हा 2/2 सारखा वर्क करतो. मग आता युनिव्हर्स सुद्धा आहे ना, तुमच्या 2/2 ची डायरेक्ट आयडिया आहे काय? पहिला आणि शेवटचा एलिमेंट इंटरचेंज करायचा, या दोघांचा साइन चेंज करायचं, याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू घ्यायची, 1/1 बाहेर द्यायची. म्हणजे ते 1/1 बरोबर का? तुम्ही डायरेक्ट ओरली आन्सर सांगतो. आन्सर काय यायला पाहिजे बा? 1/, कॉस स्क्वेअर थिटा मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर. आपण कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 म्हणजे 1/1 इंटू ब्रॅकेट. आता 1 लिहायची गरज इंटू मॅट्रिक्स मध्ये काय येईल? या दोघांची जागा बदलली तर कॉसला कॉस बदलला काय फरक पडणार नाही. या दोघांची साइन बदललं तर हा प्लस होईल, हा मायनस होईल. बाळांनो आन्सर का शेवटी पाहून घ्या. बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर बाळांनो आपल्याला सॉल्व्ह करायची गरज नाहीये जर MCQ ला आला तर. कारण की हा जरी 3/3 दिसत असला तरी हा बाळांनो 3/3 मॅट्रिक्स सारखा वर्क करत नाहीये. कारण की तिसरी रो आणि तिसरा कॉलम दोन्ही पण आयडेंटिटी सारखे आले. त्यामुळे हा जो आहे हा वर्क करणार 2/2 सारखा. पण ठीक आहे, ट्रिक राहू द्या बाजूला. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया.
बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. थिअरीला एक्झाम्पल आलं. जर 4 मार्काला एक्झाम्पल आलं जर तुम्ही एका ओळीत आन्सर दिलं ना मग टीचर सुद्धा एका ओळीत चूक देऊन 0 लिहून टाकेल. त्यामुळे काय करायचं तुम्हाला तर तुम्हाला पूर्ण आन्सर द्यायचंय. मग ठीक आहे सोल्युशन लेट ए घेतला. नंबर 1 पहिला पार्ट इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके पहिल्यांदा आपलं रो ट्रान्सफॉर्मेशन हे एक्झाम्पल सोडवायचे. आता मला कसं सोडवणार रो ट्रान्सफॉर्मेशन. आता येत आहे आपल्याकडे मग 2 स्टेप मध्ये येणार. स्टेप नंबर 1 काय करणार आपण कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए. या मॅट्रिक्सचा बाळांनो डिटर्मिनंट घ्यायचा. म्हणजे काय नाही जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ना त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी फक्त उभ्या लाईन द्यायची. बाकी कोणत्याही इलेमेंटचे पोझिशन वगैरे काहीच बदलायचे. हा जो आहे हा आला डिटर्मिनंट. आता बाळांनो हा सॉल्व्ह करायचा. कसं सॉल्व्ह करायचा तर आपले याचे लेक्चर झाले करा डिटर्मिनंटच्या मेथड नाही. आता डिटर्मिनंट जर सॉल्व्ह करता येत नसेल तर बाळांनो यापूर्वीचे जे लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये इन्व्हर्टिबल और नॉट इन्व्हर्टिबलचे एक लेक्चर आहे. रेकॉर्डिंग पण चेक करा. त्या लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट सोडवलेले बरोबर आहे. मग आता हे सॉल्व्ह करायचं. सर्वात पहिले पहिला एलिमेंट घ्यायचा रो कॉलम डिलीट करायची. सॉल्व्ह करा. आन्सर येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. काय आन्सर येणार सॉल्व्ह करून पहा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. पण बाळांनो साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरची ऍडिशन जर अँगल सेम असेल तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ऍडिशन कशी लिहा काय फरक पडत नाही. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणा किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणा. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी काय सांगते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो 1. म्हणजे बाळांनो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. पण आपल्याला माहिती आहे त्या साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही जी ऍडिशन आहे ही किती असते 1 असते. मग ती 1 लिहिली आणि 1 इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर. देअरफॉर इट इज इन्व्हर्टिबल अँड देअरफॉर ए इन्व्हर्ट एक्झिस्ट. देअरफॉर ए इन्व्हर्ट एक्झिस्ट. प्रत्येकाने वाढवून डिटर्मिनंट सॉल्व्ह करून पाहिजे. प्रत्येकाने डिटर्मिनंट सॉल्व्ह करून पाहिजे. ए इन्व्हर्ट एक्झिस्ट. आता ओके स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय युजिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. युजिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. स्टेप बाय स्टेप लिहा. पहिल्या स्टेप मध्ये डिटर्मिनंट नॉन झिरो दाखवा ए इन्व्हर्स एक्झिस्ट म्हणा. दुसऱ्या स्टेप मध्ये बघा सर्वात पहिले तुम्ही जी मेथड वापरणार आहे त्या मेथडचं नाव लिहायचं. वरती लिहिलेली असली तरी तशी आपल्याला काही घेणं नाही. स्टेप नंबर 2 जिथे स्टार्ट होते तुमच्या मेथडचं नाव आलंच पाहिजे. ओके मग रो ट्रान्सफॉर्मेशन साठी आपण कोणतं इक्वेशन देतो कन्सिडर ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आर. रो ट्रान्सफॉर्मेशन बरोबर आहे. याच्यामध्ये बाळांनो तुमच्याकडे ए आहे. ए दिलाय तो टाकून दिला. ए इन्व्हर्स फाइंड करायचा आहे थोडा. आणि राहिला प्रश्न आय. जर ए ची ऑर्डर 3 असेल तर आय ची ऑर्डर 3 घ्यायची. मग ऑर्डर 3 चा मी एक आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला. ओके बाळांनो फक्त ए टाकला त्यानुसार आय घेतला. हे आपण यापूर्वी आता भरपूर वेळेस केलेलं आहे. आता बाळा तुमचं टार्गेट असं आहे हा ए इन्व्हर्सचा मल्टिप्लाय माझा जो ए मॅट्रिक्स आहे बाळांनो याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे आयडेंटिटीला. मग आता मी काय केलं इथं आयडेंटिटी करायचं म्हणजे काय तर पहिले कॉस थिटा जो आहे ना हा 1 करायचा आहे. त्या कॉस थिटाचा 1 करायचा आहे बरोबर आहे. आता नीट ऐका मी इथे काय सांगतो. जर डिवाइड बाय कॉस थिटा केला तर बाळांनो आन्सर खूप अवघड होऊन जाईल. खूप अवघड होऊन जातं. मग यावरती पर्याय काय तर हा कॉस तुम्हाला 1 करायचा ना. ऑलरेडी तुम्ही स्टेप नंबर 1 काय फुकट नाही करते. स्टेप नंबर 1 मध्ये तुम्हाला एक्झाम्पलची आयडिया भेटलेली असते. मला सांगा 1 करण्यासाठी इथे तुम्हाला आयडेंटिटी दिली नाही मी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आता रो वापरायची. मग आता बाळांनो हा जो काही कॉस थिटा आहे हा R1 चा मेंबर आहे. मग याला डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन खोलीत येतं की R2 चा यूज करून बरोबर का. मी डायरेक्ट नाही लिहिलं थोडा स्टेप स्किप केलं. स्टेप वाढवूयात मी. पहिल्या रोला कॉसने मल्टिप्लाय करा.
कॉस इंटू कॉस किती होऊन जाईल? कॉस स्क्वेअर. दुसऱ्या रोला साईनने मल्टिप्लाय करा. साईन इंटू साईन किती होऊन जाईल? साईन स्क्वेअर. बरोबर आहे. आणि दोघांची ऍडिशन घेऊन टाका. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा 1 होऊन जाणार आहे. मग आता माझ्या कसं झालं, पण आता काय करू, थोडस गणमन होण्यापेक्षा त्या दोन रोला मल्टिप्लाय करायचं ट्रिग्नोमेट्री आली आहे, जास्त इश्यू होण्यापेक्षा आपण असं केलं, सर्वात पहिले ही जी काही रो नंबर 1 आहे, दिसली प्रत्येकाला रो नंबर 1, या रो नंबर 1 ला सर्वात पहिले मी कॉस थिटाने मल्टिप्लाय करून म्हणजे R1 चेंजेस टू R1 इंटू कॉस थिटा किंवा कॉस थिटा इंटू R1. रो नंबर 1च्या प्रत्येक एलिमेंटला कॉस थिटाने मल्टिप्लाय करून घ्यायचं. इकडे सुद्धा भरपूर जण चूक करतायत. इकडे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करता, इकडे अप्लाय नाही करत तेवढा. आता एवढे एक्झाम्पल आल्यानंतर हे नाही चूक व्हायला पाहिजे. ओके, करा. दोन्ही साईडला रो नंबर 1 ला कॉस थिटाने मल्टिप्लाय करा. म्हणजे इकडे काय होईल, हा पहिला एलिमेंट येईल कॉस स्क्वेअर थिटा, हा येईल मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, 0 काय फरक पडणार नाही. आणि इथे येईल कॉस थिटा 0 0. ओके, स्टेप नंबर 1 इथे वरती पाहून घ्या, बरोबर आलंय का. रो नंबर 1 ला मी कॉस थिटाने मल्टिप्लाय, बरोबर आहे. आता बाळांनो ही आहे तुमची रो नंबर 1, मान्य. इथे आलाय कॉस स्क्वेअर थिटा, तुम्हाला इथे आणायचं आहे 1. मग आता कॉस स्क्वेअर थिटामध्ये काय केलं म्हणजे 1 येऊ शकतो, तर साइन स्क्वेअर थिटा जर ऍड केला तर. मग आता इथे मी R2 चा यूज करतो, म्हणजे इथे फुल होतेच करणार आहे. आता वरती कॉस स्क्वेअर आलाय, मग याला साईनचा मला साइन स्क्वेअर करायचा आहे, तर साइन थिटाला साइन स्क्वेअर थिटा करण्यासाठी मला काय करावं लागेल, त्याला साईनने मल्टिप्लाय करावं लागेल. माझे जे ट्रान्सफॉर्मेशन असले R1 चेंजेस टू R1 प्लस साइन थिटा इंटू R2, म्हणजे रो नंबर 2 ला साइन थिटाने मल्टिप्लाय करायचं, ती रो नंबर 1 मध्ये ऍड करायची. बरं ठीक आहे, पहिला एलिमेंट पहा. आता R1 मध्ये चेंज आहे, म्हणजे R2 आणि R3 दोन्हीकडे मी आहे असं लिहिलं. काय केलं पाहिजे, याला साईनने मल्टिप्लाय करा, किती होईल, साइन स्क्वेअर थिटा, वरती ऍड करा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ओके, इथे आहे मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, प्लस इथे कॉस आहे, कॉसला साईनने मल्टिप्लाय केलं, साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे झाला मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. 0ला तर काही फरक पडत नाही तिकडे. आणि सेम उद्योग ज्याला 0ला मल्टिप्लाय केलं काय फरक पडणार नाही, कॉस थिटा प्लस 0 काय फरक पडणार नाही. 0 प्लस 1 इंटू साइन थिटा म्हणजे साइन थिटा, आणि पुढच्या 0ला काही फरक नाही. आता बाळांनो जर तुम्ही नीट पाहिलं तर इथे आलाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि आपण इथेच लिहिलाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती असतो, 1. म्हणजे बाळांनो तो पहिला एलिमेंट 1 झाला, बरोबर. राहिला प्रश्न हा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, हा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. बाळांनो डायरेक्ट कॅन्सल एकमेकांना ऍडिशन मध्ये, म्हणजे उरला 0, बरोबर आहे. पुढे 0, इथे साइन थिटा कॉस थिटा 0, बाकी सगळे एलिमेंट आहे असे. काय झालं, फक्त 2 एलिमेंट चेंज झाला. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 झाला, आणि मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा एकमेकाला कॅन्सल होऊन 0 झाले. बाळांनो तुम्ही ते रिझनिंग देऊ शकताय, ह्या स्टेपला तुम्ही रिझनिंग देऊ शकता. जर लक्षात राहत असेल तर देऊन ठेवा. काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, झालं ना, पहिली रो ओके सेट झाली. मग आता बाळांनो मला काय करायचं, एखादा एलिमेंट 1 झाला, त्याच्या खालचे वरचे एलिमेंट 0 करायचे. कशामध्ये, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण रोज वापरतोय ना. मग आता बाळांनो मला हा साइन थिटा जो एलिमेंट आलाय हा 0 करायचा, हा एलिमेंट 0 करायचा आहे. त्याकरता मला ह्या 1 चा यूज करायचा, म्हणजे बाळांनो R1 चा यूज करून R2 ची पहिली एंट्री मला 0 करायची. मग आता बाळांनो नीट लक्षात घ्या, साइन थिटा इथे 1 काय केलं म्हणजे 0 होईल. तर बा या 1 ला जर मी साइन थिटाने मल्टिप्लाय केलं तर 1 इंटू साइन थिटा किती होईल, साइन थिटा, आणि त्यातनं मायनस करावं लागेल. म्हणजे R2 चेंजेस टू R2 मायनस साइन थिटा इंटू R1. रो नंबर 1 ला साइन थिटाने मल्टिप्लाय करा, रो नंबर 2 मध्ये ते मायनस. ओके बाळांनो, इकडे बा पहिली रो आणि तिसरी रो ऍज इट इज, बरोबर आहे. इथे काय होईल पहा, साइन थिटा मायनस साइन थिटा 0, इथे तर 0 आहे, त्यामुळे कॉसचा काय फरक पडणार नाही. कॉस थिटा बाकी सगळं आहे असं राहिलं, चेंज फक्त झाला. हा, आता इथे मात्र बाळांनो राईट साईडला मात्र काळजी घ्या. रो नंबर 1 च्या प्रत्येक एलिमेंटला पहिले रो नंबर 1 आणि रो नंबर 3 लिहून घ्या. नंतर रो नंबर 1 च्या
प्रत्येक एलिमेंटला साईनने मल्टिप्लाय करा. म्हणजे पहिला एलिमेंट होईल कॉस थिटा इंटू साइन थिटा, म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा, तो झिरोतनं मायनस करायचा, म्हणजे 0 मायनस कॉस थिटा इंटू साइन थिटा. नंतर याला साईनने मल्टिप्लाय केलं, साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, आला का 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, ही स्टेप लिहून घ्या. इथे जागा पुरणार नव्हती म्हणून मी तिथे एक स्टेप आता स्किप करणार आहे फक्त. पण आपल्याला बाळांनो एक माहिती आहे ना काय, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा हा जो आलाय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, तो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं बा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं, कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे बाळा तिची तुमची ती एंट्री असते 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता बाळांनो मी ती चेंज करून कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतोय. त्याला मार्क करून ठेवतो मी रेड पेनने की हा कॉस स्क्वेअर थिटा कसा आला, तर इथे 1 होता, तुम्ही साईनला आणखीन एका साईनने मल्टिप्लाय केलं म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आला. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आता बाळांनो लेफ्ट साइडला मॅट्रिक्स पहा, 1 0 0 0 कॉस थिटा 0 0 0 1. बाळांनो एकच प्रॉब्लेम आहे, हा कॉस थिटा 1 करायचा आहे आणि एकच एलिमेंट उरला तर त्या मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला अडचण नाहीये. मग असं करूया आपण, रो नंबर 2, हा रो नंबर 2 चा एलिमेंट, इकडे पण रो नंबर 2 घ्या आणि या रो नंबर 2 ला बाळांनो कॉस थिटाने डिवाइड करा. म्हणजे R2 चेंजेस टू 1 अपॉन कॉस थिटा इंटू R2. इकडे पहा 0 ला डिवाइड केलं फरक पडणार नाही, कॉस थिटाला कॉस ने डिवाइड केलं आन्सर 1 आलं, बरोबर आहे. आणि इकडे पहा इथे कॉस ने डिवाइड केलं तर हा कॉस थिटा कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे उरणार फक्त मायनस साइन थिटा. इथे बघा कॉस स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे 2 कॉस थिटा आहेत, डिवाइड केला एक कॉस थिटा कॅन्सल होणार, उरणार कॉस थिटा. म्हणजे बाळांनो झालं तुमचं आन्सर. कारण की हा जो काही मॅट्रिक्स आहे हा तर आयडेंटिटी, हा तर आयडेंटिटी आहे. आयडेंटिटी आई इंटू तिला याची गरज नाही डायरेक्टली, फक्त लास्ट स्टेप काय लक्षात ठेवा, रो नंबर 2 ला कॉस थिटा डिवाइड केलं म्हणजे कॉस थिटा इथं कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1 झाला, इथे कॉस थिटा कॅन्सल झाला, इथे 2 कॉस थिटा उरला, एक कॉस कॅन्सल झाला, एक कॉस उरला. आणि बाळांनो हे आलं तुमचं फायनल आन्सर. बाळांनो एक्झाम्पल थोडस मोठं आहे आणि मेन म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचं एक्झाम्पल आहे. नोटबुक मध्ये सुद्धा एक्झाम्पल बसायचा त्रास होतो, व्यवस्थित बाळांनो लिहायचंय. व्यवस्थित लिहायचं आहे, तसा पण मला स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवणारच आहे जो जास्त क्लिअर राहील. पण तरी बाळांनो जर तुम्ही माझ्या बरोबर बोलता बोलता लिहिण्याचा प्रयत्न केला असेल तर एक्झाम्पलची आयडिया क्लिअर झाली असेल. शक्यतो माझ्या बोलण्याबरोबर लिहायचंय. आत्ताशी बाळांनो आपलं रो ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं, आता बाळांनो आपलं सोडवायचंय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग आता असं करा, यातला पार्ट नंबर 2 खाली घ्या, सेकंड नंबर 2 मी दोन्ही पार्ट सेपरेटली सॉल्व्ह करून देणार प्रत्येकाला. पार्ट 2 इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. बाळांनो परत स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 करा, कारण की जर एक्झामला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन विचारलं ना आणि आपण काय करतो स्टेप नंबर 1 वरती रो मध्ये करून ठेवतो आणि परत तीच कॅरी करतो पुढे, मग मुलं एक्झामला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं विसरून, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे डिटरमिनंट सॉल्व्ह करायचं विसरून. इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता बाळांनो रो ट्रान्सफॉर्मेशन झालं, आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घेऊन राहिलो आपण. इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन स्टेप नंबर 1 करा, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करा.
ओके बाळांनो, स्टेप नंबर 1 करा. त्यानंतर स्टेप नंबर 2 स्टार्ट करा. आपण आता हे एक्झाम्पल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सोडवणार आहे. पण आन्सर तेच येणार आहे जे रोल आलं होतं. म्हणजे तुम्ही रोल सोडवा किंवा कॉलम सोडवा, आन्सर सेम येतं. पण आधी तर स्पेसिफाय केलंय की तुम्हाला सेकंड याच्यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सोडवायचंय. हे डोक्यात ठेवायचं. जर स्पेसिफाय केलं असेल ना की ह्याच मेथडने सोडवा, तर तीच मेथड तुम्हाला अप्लाय करायची, मेथड चेंज करता येत नाही. हा, जर स्पेसिफाय नसेल तर तुमच्या मनाची मर्जी असते तुम्हाला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे ते. पण जर मेथड दिलेली असेल तुम्हाला तीच वापरावी लागेल. फक्त त्यामध्ये एका ठिकाणी चान्स असतो तर युजिंग, जर फक्त असं आलं युजिंग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, रो किंवा कॉलम स्पेसिफाय नाही केले तर मग बाबा तुम्ही रो किंवा कॉलम तुमच्या मनाने यूज करू शकता. आणि माझ्या मते कॉलम पेक्षा रो सोपे असतात. ओके बाळांनो, स्टेप नंबर 2 प्रत्येकाने कॉलम ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट करा. काय होईल ते होऊ द्या. लईत लई काय होणार आहे तर आन्सर थोडंफार चुकल. पण ज्या प्रकारे रोने सॉल्व्ह केलंय, आयडिया ती ज्या प्रकारे बाळांनो तुम्ही रोने सॉल्व्ह केलंय ना, सेम उद्योग कॉलमला करायचा आहे. मी मुद्दाम खालचं शेवटचा आन्सर पुसलेलं नाहीये, कारण की जे रोने आन्सर आलं तेच कॉलम येणार आहे. ओके बाळांनो, ठीक आहे. नीट पहा, सर्वांचं लक्ष माझ्याकडे असेल. ओके, स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 1 तर प्रत्येकाची मागच्या प्रमाणे येणार आहे. स्टेप नंबर 2 युजिंग इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे बाळांनो आता इथे यूज करायचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग रोचं इक्वेशन असतं ए इंटू ए इनवर्स, कॉलमचं इक्वेशन उलट ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आय. बाळांनो आपला ए दिलाय तुम्हाला, ए इनवर्स फाइंड करायचं आहे. आता जागा बदलू नका. सर्वात पहिले ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. बाळांनो फक्त ए ची व्हॅल्यू टाकली त्यानुसार आय चूज केला, बाकी काही केलेलं नाहीये. आता आता सर्वात पहिला मुद्दा आहे तुम्हाला या एचं कन्व्हर्जन, हा जो मॅट्रिक्स आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा 0, साइन थिटा कॉस थिटा 0, 0 0 1. याचं कन्व्हर्जन तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आयडेंटिटी मध्ये करायचं आहे. मग सर पहिलं टार्गेट आहे बाळांनो तुम्हाला हा इलेमेंट जो आहे ना कॉस थिटा, हा 1 करायचा. 2 पाले इथं डिवाइड करा किंवा इथं दिलेली तुम्हाला आयडिया, ही आयडिया वापरा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. डिवाइड केलं तर आन्सर टफ होऊन जातंय. टॅन स्टेप मध्ये आन्सर येतंय, म्हणजे काय अर्थ होत नाही. मग आता आपण काय करू भाव, मी सरळ म्हणतो याला जर कॉस मल्टिप्लाय केला तर कॉस स्क्वेअर होईल. पण आता हा जो हा कॉलम 1 चा एलिमेंट आहे, आता रो नाही आता कॉलम. मग भाऊन आता काय करता तर कॉलम 1 ला कॉसने मल्टिप्लाय करा. बाकी जर पाहून द्या रो 1 ला आपण कॉसने मल्टिप्लाय केलं तिथं कॉलम 1 ला कॉसने मल्टिप्लाय करा. म्हणजे कॉलम 1 चेंजेस टू कॉस थिटा इंटू कॉलम 1. ओके, तोच उद्योग बाळांनो राईट साईडला इथे करायचा. कॉलम 1 ला कॉस थिटाने मल्टिप्लाय करून घ्यायचं. कॉलम 1 ला कॉस थिटाने मल्टिप्लाय करून घ्या बरं, मल्टिप्लाय करू. मग इथे येईल ए इनवर्स
इंटू बाळांनो त्या मॅट्रिक्सच्या कॉलम 1 ला मल्टिप्लाय करायचं फक्त. मग आता कॉलम 1 म्हणजे इथे ना काय बाळांनो कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि 0 ला कॉस ने मल्टिप्लाय केलं 0. फक्त कॉलम 1 मध्ये चेंज आहे. मग कॉलम 2 मायनस साइन थिटा, नंतर कॉस थिटा 0 0 0 1. कॉलम 2 आणि कॉलम 3 आहे असते. राईट साईडला सुद्धा बांधलो कॉलम 2 आणि कॉलम 3 आहे असते. कॉलम 1 च्या प्रत्येक एलिमेंटला कॉसने मल्टिप्लाय करायचं. कॉस थिटा 0 ला कशाने मल्टिप्लाय करा काहीच फरक पडत. बरोबर आहे. आता बांधलो हा जो पहिला एलिमेंट आहे तो कॉस स्क्वेअर थिटा आला, त्याच्या पुढे आला पाहिजे प्लस साइन स्क्वेअर थिटा, पण बाळांनो कॉलम यूज करायचा. हा जो हा कॉलम 1 चा एलिमेंट आहे. बरोबर आहे. मग इथे पहा मला कॉलम 2 मध्ये एक एलिमेंट दिसतोय, तो आहे कॉलम 2 चा एलिमेंट चेक करा, तो आहे साइन थिटा पण मायनस आहे. मग आता मी काय करतो बघ, मला चेंज करायचं आहे कॉलम 1 मध्ये. मग कॉलम 1 चेंजेस टू कॉलम 1 मायनस, कारण की हा मायनस आहे, मला काय आणायचं प्लस आणायचं यामध्ये. मग मायनस मायनस प्लस होईल. मग मायनस साइन थिटा इंटू कॉलम नंबर 2. कॉलम नंबर 2 च्या एलिमेंटला मी साइन थिटाने मल्टिप्लाय करतो आणि ऑर्डर तो मग मायनस राहील. मग मायनस मायनस प्लस होऊन इकडे घेऊ. मग आता काय होईल हा पहिला चेंज तर कॉलम 1 मध्ये. मग ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटा आहे हा कसे मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा, मायनस साइन स्क्वेअर थिटा, तो मायनस मायनस काय होऊन जाईल. ओके, इथे खाली दुसरा एलिमेंट पहा. आता ऑलरेडी काय आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर आहे. या कॉस थिटाला साइन थिटाने मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल तो साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि बघा ते मायनस करा आणि या 0 ला तर काय फरक पडणारच नाही खालच्या. म्हणजे कॉलम 2 च्या प्रत्येक एलिमेंटला साइन थिटाने मल्टिप्लाय केलं आणि ती आलेलं मल्टिप्लिकेशन कॉलम 1 मधनं मायनस केलं. आता बघा अशा वेळेस कॉलम 2 चेंज फक्त कॉलम 1 मध्ये. मग कॉलम 2 आणि कॉलम 3 हे मात्र आहे. बरोबर आहे. ते मुद्दे बॉल राईट साईडला करायचे. बरोबर का. पहिला एलिमेंट कॉस थिटा फक्त. बरोबर आहे. किंवा मी पहिल्या सेकंड कॉलम लिहून घेतो, थर्ड कॉलम मी लिहून घेतो. ओके करा. सेकंड कॉलमच्या प्रत्येक एंट्रीला साइनने मल्टिप्लाय करा. 0 ला करायला काय फरक पडणार नाही. मध्ये उरला फक्त 1, इथे चेंज होणार आहे. 1 ला साइनने मल्टिप्लाय केलं साइन थिटा, तो 0 न मायनस केला म्हणजे झाला मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा. ओके, आता मला म्हणजे लक्षात घ्या कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू बघा आपण इथे पाहिली. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू येणार आहे 1. बरोबर आहे. नंतर चेक करा, हा आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा, मायनस आहे. हा प्लस मायनस एक मग त्याला कॅन्सल. बघा इथे उरला 0 0. कॉलम 2 ऍज इट इज साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. बरोबर आहे. राईट साइड कशीच राहील काय ती इथे सॉरी ए इनवर्स लिहायचा राहिला माझा. ए इनवर्स इथे कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 0 1 0 0 0 1. ओके बाळांनो. ओके, आता काय करायचं लक्षात घ्या. आता बाळांनो सगळ्यात पहिले हा एलिमेंट तुम्हाला 0 करायचा आहे. बरोबर आहे. आता हा आहे कॉलम 1 चा एलिमेंट, नीट लक्षात घ्या. हा कॉलम 1 चा एलिमेंट आहे. त्या 1 चा यूज करून साइनचा तुम्हाला 0 करायचा पण तो मायनस आहे. मग काय करावं लागेल, याला साइनने मल्टिप्लाय करायचा प्लस करून द्या. म्हणजे आता इथे काय चेंज होणार, कॉलम 2 चेंजेस टू कॉलम 2 प्लस साइन थिटा
इंटू कॉलम 1. कॉलम 1 ला साइन थिटाने मल्टिप्लाय करा तो कॉलम 2 मध्ये ऍड करून द्या. म्हणजे काय होईल बाळांनो, देअरफॉर ए इनवर्स इंटू चेंज कॉलम 2 मध्ये, मग कॉलम 1 ऍड 1 0 0. बरोबर आहे. इथे बघा, याला जर साईनने मल्टिप्लाय केलं तर प्लस केला तर हा तर 0 होऊन जाईल डायरेक्टली. 0ला काय फरक पडणार नाही, तर कॉस्ट व्यवस्था राहील 0 0 0 1. बरोबर. आणि बाळांनो राईट साईडला मात्र पहा काय, सर्वात पहिले चेंज कॉलम 2 मध्ये, मग कॉलम 1 आहे असा कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 ते आहे असे. चेंज कॉलम 2 मध्ये काय चेंज आहे, कॉलम 1 ला साइन थिटाने मल्टिप्लाय करायचं, तो कॉलम 2 च्या एलिमेंट मायनस करायचा. याला साइन थिटाने मल्टिप्लाय केलं तर कॉस इंटू साइन थिटा म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि तो कॉलम 2 मध्ये प्लस करूया म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर आहे. ओके. आता पुढे करायला साइनने मल्टिप्लाय किती होईल, साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा म्हणजे झाला तो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 0ला काही फरक पडत नाही, 0 0. बरोबर आहे. पण बाळांनो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि मला पुढे जागा पुरणार नाही, मी त्या स्टेप मध्ये चेंज करतो. तो जो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ना रे, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येतो बाळांनो, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, कॉस स्क्वेअर थिटा. तिथे मुद्दाम रेड पेनची मार्किंग आहे आणि खाली रिझनिंग मध्ये दिलेलं आहे की ती कॉस स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू कशी आली, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता बाळांनो फक्त एकाच एंट्रीचा प्रॉब्लेम येतो, कॉस थिटा हा 1 झाला पाहिजे, पण रो नाही कॉलम वापरायचे. मग बाळांनो हा कॉलम 2 चा एलिमेंट आहे. बरोबर आहे ना. मग आता मी ट्रान्सफॉर्मेशन असं घेतो, कॉलम 2 चेंजेस टू 1 अपॉन कॉस थिटा इंटू कॉलम 2. कॉलम नंबर 2 ला बाळांनो कॉस थिटाने डिवाइड करा, कॉलम नंबर 2 ला कॉस थिटाने डिवाइड करा. तर कॉलम 1 ऍज इट इज राहील. कॉलम 2 मध्ये बघा 0 कॉस थिटा 0 आहे ना, 0ला डिवाइड केले काय फरक पडणार नाही, कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1 होऊन जाईल. आणि बाळांनो राईट साईडला सुद्धा जर ह्या कॉलम 2 ला जर कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं तर कॉलम 1 आणि कॉलम 3 ऍज इट इज आहे. इथे कॉस डिवाइड केलं तर काय होईल, कॉस एक कॉस कॅन्सल होऊन जाईल, साइन थिटा शिल्लक राहील. इथे कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 कॉस थिटा आहे, याला कॉस ने डिवाइड केलं तर एक कॉस कॅन्सल होऊन जाईल, एकच कॉस शिल्लक राहील 0. आणि बाळांनो हा जो काही मॅट्रिक्स आलेला आहे तुमचा, चेक करा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला का. हा आला आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. बरोबर आहे. मग शेवटी ए युनिव्हर्सची व्हॅल्यू आली ही. त्या बाळांनो आपण रो ट्रान्सफॉर्मेशनने एक्झाम्पल सोडवलं, कॉलमने सोडवलं. बरोबर आहे. ट्रिग्नोमेट्रिक एक्झाम्पल आहे, एका मिनिटने सोडवायला जीवावर येतं. आपण 2-2 मिनिटने सॉल्व्ह केलं, रोने पण सॉल्व्ह केलं आणि कॉलमने पण सॉल्व्ह केलं, तरी सुद्धा बाळांनो आन्सर सेमच आलेलं आहे. म्हणजे जे मला तुमची भीती आहे चुकलं, कॉलमची रो गेले किंवा रोची कॉलम झाले एक्झामला, किंवा जर सपोज हे एक्झाम्पल आला असतं म्हटलं असतं युजिंग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, मग मुलांचा पहिला प्रश्न तो तर फक्त इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हटले एक्झामला, मग आता रो वापरायचा का कॉलम वापरायचा. बाळांनो तो तुमच्या मनावर आहे, तुम्हाला रो यूज करायचा का कॉलम यूज करायचा. रो यूज करा नाही तर कॉलम यूज करा. बाळांनो फायनल आन्सर सेमच येते. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिला असेल फक्त साइड इनवर्स युजिंग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, ज्यावेळेस तुम्हाला फक्त इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं असेल तर रो वापरायचा की कॉलम वापरायचा, बाळांनो तुमच्या मनावर आहे, तिथे कोणी काही करू शकत नाही. मग तुम्ही रोने सोडवा किंवा कॉलमने सोडवा, फायनल आन्सर फारकत येणार. हा पण ज्या वेळेस बाळांनो जे सांगितलं असेल युजिंग रो तर मग रोच वापरायचा, युजिंग कॉलम म्हटलं तर कॉलमच वापरायचे, तेव्हा चेंज करायचा नाही. बरोबर आहे. ओके बाळांनो, याचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो, स्क्रीनशॉट घ्या. थोडंसं ट्रिग्नोमेट्री मेन मुद्दा आहे, थोडंसं मोठं एक्झाम्पल आहे, भरपूर टफ वाटेल पण एक्झाम्पल टफ नाही, खूप सोपं एक्झाम्पल आहे. जर एकदा जरी मनाने सॉल्व्ह केलं तर परत एक्झाम्पल आयुष्यात करायची गरज नाही पडत, खूप सोपं एक्झाम्पल आहे. ओके बाळांनो, याचे स्क्रीनशॉट घ्या आणि प्रत्येकाने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. उद्या आपली यातली पुढची आणि तिसरी मेथड सुरू होणार आहे, ऍडजॉइंट मेथड. ठीक आहे बाळांनो.
कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल संपलेले आहे. लेक्चर पण संपलेलं आहे. आता फिजिक्सचे लेक्चर आहे, प्रत्येकाने जॉईंट व्हायचंय.